धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वाची बातमी आहे। भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी नगाववारी ते हिरे वैद्यकीय महाविद्यालय अशी एसटी महामंडळाची बससेवा अखेर सुरू करण्यात आली आहे। पालकमंत्री जयकुमार रावल आणि धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या विशेष प्रयत्नांना यश आल्याने ही महत्त्वाची सुविधा प्रत्यक्षात उतरली आहे। धुळे जिल्ह्यासह शेजारील मालेगाव, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर आदी तालुक्यातील विविध आजारांचे रुग्ण तसेच अपघातांमध्ये गंभीर जखमी रुग्ण उपचारासाठी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले जातात। त्यामुळे या रुग्णालय परिसरात नेहमीच रुग्णांची मोठी वर्दळ पाहायला मिळते। मात्र हे वैद्यकीय महाविद्यालय शहरापासून लांब अंतरावर असल्याने गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना तेथे पोहोचणे अत्यंत गैरसोयीचे व खर्चिक ठरते। ही अडचण लक्षात ठेवून नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदार अनुप अग्रवाल यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे धुळे बसस्थानकापासून ते नगाव अवधान परिसरातून थेट भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयापर्यंत बस सेवा सुरू करण्याची ठाम मागणी केली होती। या मागणीची दखल घेत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी धुळे विभागातील एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले। पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे धुळे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी धुळे शहर बसस्थानक ते भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पुन्हा बसस्थानक तसेच ते बसस्थानक ते नगाव आणि नगावहून पुन्हा हिरे वैद्यकीय महाविद्यालय अशा मार्गावर बससेवा सुरू केली आहे। विशेष म्हणजे या बससेवेच्या दिवसभरात ये-जा करणाऱ्या तब्बल 14 फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत। या बससेवेचा थेट फायदा रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना होत असून उपचारासाठी ये-जा करणे आता अधिक सोयीचे व परवडणारे झाले आहे। प्रदीर्घ कालावधीनंतर ही बससेवा सुरू झाल्याने नगाव व अवधान परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून अनेक रुग्ण व नातेवाईकांनी आमदार अनुपभैया अग्रवाल यांचे आभार मानले आहेत। धुळे तालुक्यातील धमाणे गावात एका विवाह सोहळ्याला काळी किनार लाभली। लग्नाच्या वरातीत सहभागी असलेल्या बँडच्या आयशर वाहनाखाली चिरडल्याने 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। सम्राट नाना पैसाने वय अवघे 10 वर्ष, चौथीमध्ये शिक्षण घेत असलेला हा मुलगा या अपघातात जागीच ठार झाला। दिनांक 12 फेब्रुवारी रोजी गुरुवारी दुपारी 2:30च्या सुमारास गावातील अरुंद गल्लीतून लग्नाची वरात मार्गस्थ होत होती। याच वेळी वरातीत सहभागी असलेली बँडची आयशर गाडी अरुंद रस्त्यावरून जात असताना सम्राट अचानक गाडीच्या चाकाखाली आला। अपघात होताच ग्रामस्थांनी तातडीने सम्राटला धुळे येथील रुग्णालयात हलवले। मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। सम्राटच्या निधनाची बातमी समजताच आई-वडिलांचा आक्रोश उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेणारा होता। या घटनेमुळे संपूर्ण धमाणे गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। अपघातातील आयशर गाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन सोनगीर पोलीस ठाण्यात जमा केली। या प्रकरणाचा पुढील तपास सोनगीर पोलीस करत आहेत। सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या वतीने जस्ट राईट फॉर चिल्ड्रन प्रकल्पांतर्गत 90 दिवसांचे बालविवाह मुक्त भारत अभियान धुळे जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे। या अभियानात जिल्हाधिकारी कार्यालय धुळे, महिला व बाल विकास विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय धुळे, न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरण, नर्सिंग कॉलेजसह विविध शासकीय यंत्रणांचा सक्रिय सहभाग लाभत आहे। बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत समाजात व्यापक जनजागृती करण्यासाठी सप्तशृंगी महिला संस्थेच्या वतीने विशेष जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आला आहे। हा चित्ररथ धुळे शहर व जिल्ह्यात ध्वनिफितीच्या माध्यमातून बालविवाहाचे दुष्परिणाम सांगत जनतेला जागृत करत आहे। या चित्ररथाला धुळे शहराचे आमदार माननीय अनुपभैया अग्रवाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून चाइल्ड मॅरेज फ्री इंडिया अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आली। यावेळी भाजपचे नगरसेवक ललित भाऊ माळी, नगरसेविका सौ योगिता कुटे, डॉक्टर सौ निशा महाजन यांनीही सहभाग नोंदवला। जिल्हा महिला व बाल रुग्णालय तसेच सिव्हिल हॉस्पिटल धुळे येथे सिव्हिल सर्जन दत्ता देगावकर यांच्या उपस्थितीत बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात आली। नर्सिंग कॉलेज धुळे येथेही चित्ररथाचे स्वागत करून बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली। या संपूर्ण अभियानामुळे बालविवाह रोखण्यासाठी समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असल्याचे चित्र आहे। आम्ही केलेली आहे।
तर सप्तशृंगी महिला संस्थेला जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही जी एजन्सी आहे त्यांनी संपूर्ण भारतात 202 NGOंना काम दिलेलं आहे. त्याच्यातले धुळे जिल्ह्यातील भारतातील सप्तशृंगी महिला संस्था ही एक आहे आणि याच्या मार्फत काम चालू आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी यासाठी खूपच मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि धुळे जिल्हा बालविवाह मुक्त होईल याचे आम्ही सगळ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. माननीय जिल्हाधिकारी साहेब किंवा उपजिल्हाधिकारी सर यांना आमचं एक वचन असेल की सर धुळे जिल्हा हा आम्ही नक्कीच चाइल्ड मॅरेज फ्री करण्यासाठी प्रयत्न करू. कारण आपण बघतोय धुळे जिल्ह्यात जेव्हा आम्ही बघतो भारतामध्ये सर 29व्या क्रमांकावर भारतात धुळ्याचा नंबर लागतो. तर तो नंबर आम्ही काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी आम्हाला महिला बालविकास असेल सर्व डिपार्टमेंटचं आम्हाला खूपच चांगलं प्रतिसाद मिळालेला आहे. धुळे जिल्ह्यातील ज्या ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होतो असं आढळून आलेलं आहे त्या गावांचा आम्ही सर्वे केलेला आहे